नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी संस्कृत पाठ्यपुस्तकातील रम्य संस्कृतम विभागातील समासः हा पाठ आता आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, समासाचे 4 प्रकार आहेत. हे आपण यापूर्वी पाहिलेलं आहे, पण पुन्हा एकदा इथं जो तक्ता देण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये आपण थोडासा तो भाग पुन्हा पाहूया. समासः 4 प्रकार: द्वंद्वः, तत्पुरुषः, बहुर्व्रीहिः आणि अव्ययीभावः. तर यापैकी द्वंद्व समासातील इतरेतर द्वंद्वः आणि समाहार द्वंद्वः हे जे 2 उपप्रकार आहेत हे आपण इयत्ता 9वीला अभ्यासलेले आहेत. त्याचबरोबर तत्पुरुष समासाचे जे काही उपप्रकार आहेत, विभक्ती तत्पुरुषः आणि कर्मधारयः, यापैकी विभक्ती तत्पुरुषाचा आपण अभ्यास गेल्या वर्षी केलेला आहे. त्याचबरोबर उपपद तत्पुरुषः आणि नय तत्पुरुषः हे देखील तत्पुरुष समासाचे उपप्रकार पडतात. आणि कर्मधारयमध्ये विशेषण विशेष्य संबंधः, विशेषणां सामान्यानां संबंधः आणि उपमान उपमेय संबंधः हे पुन्हा 3 उपप्रकार पडतात. तर या सर्वांचा अभ्यास आता आपण करणार आहोत. द्वंद्वः तथा च विभक्ती तत्पुरुषः इति प्रकारद्वयम् अस्माभिः गतवर्षे पठितम्. अधुना समासानाम् अन्यप्रकारान् जानीमः. पुनस्मारणं, पुन्हा एकदा उजळणीसाठी आपणाला गेल्या वर्षी झालेल्या समास प्रकारांची उदाहरणं देण्यात आलेली आहेत. तर बघा, धनधान्यानी, धनं च धान्यानी च इतरेतर द्वंद्व समास. मृगशृगालौ, मृगः च शृगालः च इतरेतर द्वंद्व समास. शुकसारिकाः, शुकाः च सारिकाः च इतरेतर द्वंद्व समास. हस्तपादं, हस्तौ च पादौ च एतेषां समाहारः, समाहार द्वंद्व समास आहे हा. त्याच्यानंतर सस्यपूर्णं, सस्येन पूर्णं तृतीया तत्पुरुष समास. जलव्यवस्थापनं, जलस्य व्यवस्थापनं षष्ठी तत्पुरुष समास. अश्मखंडः, अश्मनः खंडः षष्ठी तत्पुरुष समास. आणि नीतिनिपुणः, नित्यां निपुणः सप्तमी तत्पुरुष समास. तर हे समास आपल्याला गेल्या वर्षी झालेले आहेत. पुन्हा एकदा उजळणी म्हणून आपण त्यांचं वाचन केलेलं आहे. तर पाहूया पुढचा भाग. बघा, या 54 पान नंबरवरती तुम्हाला एक प्रश्न दिलेला आहे. उदाहरणैः रेखाचित्रं पूरयत. उदाहरणांनी ही रेखाचित्रे पूर्ण करा. यामध्ये समाहार द्वंद्व असं लिहून 4 ब्रॅकेट ठेवण्यात आले आहेत. त्याच्यामध्ये समाहार द्वंद्व समासाची काही 4 उदाहरणं लिहायची आहेत. सप्तमी तत्पुरुषः, याच्यामध्ये सप्तमी तत्पुरुष समासाची काही उदाहरणं लिहायची आहेत. आणि द्वितीया तत्पुरुष समासाची उदाहरणं त्याच्यामध्ये काही लिहायची आहेत. तर हे आपल्याला गेल्या वर्षी झालेलं आहे. त्यामुळे पाठ्यपुस्तकातील त्या पद्धतीची उदाहरणं तुम्ही त्याच्यामध्ये लिहायची आहेत. त्याच्यानंतर पुढं षष्ठी तत्पुरुष समासस्य समस्तपदम अन्विष्य तत्परितः वर्तुलम आलिखित. षष्ठी तत्पुरुष समासाची जी काही उदाहरणं समासाची उदाहरणं आहेत ती शोधायची आहेत आणि त्याच्या भोवती वर्तुळ काढायचं आहे. तर इथं ते शब्द आहेत, सामासिक शब्द त्या चौकोनामध्ये देण्यात आले आहेत शब्दकोड्यामध्ये. आणि ते शब्द सापडावेत यासाठी त्या सामासिक शब्दाचा विग्रह देण्यात आला आहे. बघा, 1 नंबर क्षेत्रस्य पतिः. तर क्षेत्रस्य पतिः त्याचा सामासिक शब्द तयार होतो क्षेत्रपतिः. आणि तो शब्द इथं देण्यात आलेला आहे. बघा,
तर हा क्षेत्रपती हा शब्द. यानंतर जलस्य व्यवस्थापनम, तर तो शब्द देखील याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. आपण थोडासा शोधण्याचा प्रयत्न केला तर लगेच आपल्याला तो सापडतो. जलव्यवस्थापन, जलस्य व्यवस्थापन. तर या पद्धतीनं तुम्ही ते शब्द बाकीचे शोधायचे आहेत आणि लिहायचं आहे. सोपं काम आहे. त्याच्यानंतर बघा, तालिकाम पूरयत, आपल्याला ही तालिका पूर्ण करायची आहे. याच्यामध्ये सामासिक शब्द एका कॉलममध्ये देण्यात आलेले आहेत. तर दुसऱ्या कॉलममध्ये विग्रह वाक्यम, त्याचा विग्रह आपल्याला लिहायचा आहे. तर तिसऱ्या कॉलममध्ये समासाचं जे नाव आहे ते नाव आपल्याला लिहायचं आहे. तर आता बघा, चिंताकुलः, समासाचं नाव दिलेलं आहे तृतीया तत्पुरुषः, त्यामुळे सहजपणे आपण ओळखू शकतो. चिंतया आकुलः, म्हणजे चिंतेने ग्रस्त असलेली, चिंतेने व्याकुळ असलेली. तर या पद्धतीनं या कॉलममधले शब्द भरायचे आहेत. दुसरं एक उदाहरण दिलेलं बघा, प्रजाहित दक्षः, त्याचा विग्रह देखील दिलेला आहे, प्रजाहिते दक्षः. आता प्रजाहिते या शब्दाची जी सप्तमी विभक्ती आहे त्याच्यावरून आपण सहजपणे त्याचं जे काही उत्तर आहे ते उत्तर समासाचं नाव आपण लिहू शकतो. ते म्हणजे सप्तमी तत्पुरुषः, सप्तमी तत्पुरुष समास. तिसरं उदाहरण दिलेलं बघा, त्याच्यामध्ये सामासिक पद देण्यात आलेलं नाही पण विग्रह वाक्य दिलं आहे, चोरलुंठकेभ्यः भयम, पंचमी तत्पुरुष समास. तर सहजपणे आपण याचं देखील सामासिक पद लिहू शकतो. चोरलुंठक हा मूळ शब्द आहे. चोरलुंठक, त्याला भयम शब्द जोडायचा, चोरलुंठक भयम, चोरलुंठकेभ्यः भयम. तर अतिशय सहज सोप्या पद्धतीनं आपल्याला ही तालिका पूर्ण करता येते. बाकीचे जे काही शब्द आहेत ते तुम्ही भरायचे आहेत. सगळे शब्द मी सांगणार नाही, अन्यथा तुम्हाला काहीच अभ्यास होणार नाही. आता परीक्षेमध्ये देखील अशाच पद्धतीनं तुम्हाला सामासिक शब्द विचारला जाईल किंवा त्याच्यामध्ये विग्रह विचारला जाईल किंवा समासाचं नाव विचारलं जाईल. तर ते तुम्हाला व्यवस्थितरित्या लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे, पुढचा भाग पाहूया. यानंतर आपण काही नवीन समास अभ्यासणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला आहे तत्पुरुषः समासः, त्याच्यातला उपप्रकार उपपद तत्पुरुषः हा आज आपण अभ्यासणार आहोत. तर बघा, इथे एक चित्र देण्यात आलेलं आहे आणि त्या चित्राचं वर्णन सामासिक शब्दामध्ये करण्यात आलेलं आहे. जलम ददाती इति जलदः, पाणी देतो तो जलदः म्हणजे ढग. पादैहि पिबती इति पादपः, पायांनी पिणारा म्हणून पादपः. पर्वते तिष्ठती इति पर्वतस्थः, पर्वतावर राहणारा म्हणून पर्वतस्थः. आणि कुंभम करोति इति कुंभकारः, म्हणजे कुंभ घट तयार करतो म्हणून तो कुंभार. तर अशा पद्धतीचे उदाहरणं देण्यात आले. त्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की उपपद तत्पुरुष समासातील शब्दांची रचना कशी असते. तर त्याचा जो नियम आहे तो नियम आपण समजून घेऊया. अवधेयम उपपद तत्पुरुषः उत्तरपदे धातोः अंशः दृश्यते, म्हणजे उत्तरपदी धातूचा फक्त अंश दिसतो, पूर्ण धातू दिसत नाही. आता इथं जी आपण उदाहरणं पाहिलं त्याच्यामध्ये ददातीतला द आहे, पिबतीमधला प आहे, तिष्ठतीतला स्थ आहे आणि करोतीमधला कारह आहे. तर उत्तरपदी धातूचा अंश दिसतो. सामासिक शब्दामध्ये उत्तरपदी धातूचा अंश दिसतो. विग्रहे तस्य धातोः लट लकारस्य प्रथमपुरुषस्य योग्यम वचनम योजनीयम. बघा, विग्रहामध्ये त्या धातूचं जे लट लकाराचे प्रथम पुरुषाचे योग्य वचन असेल ते वापरावं. उदाहरणार्थ पर्वतस्थः ऐवजी पर्वतस्थाः असं दिलं तर तिथं पर्वते तिष्ठन्ति असे येणार आहे, कारण अनेक वचन असल्यामुळे. तर प्रथम पुरुषाचंच रूप तिथं येतं, मात्र वचन आपण नीट बघून ते लिहायचं आहे. सामासिक शब्द जर अनेक वचनच असेल तर
क्रियापद देखील बहुवचनी येणार आहे, हे नीट लक्षात घ्या. तर शास्त्रज्ञ तर बघा शास्त्रम जानाति इति. इथं बघा विग्रहामध्ये ज्ञ जे ज्ञाधातूपासून तो शब्द तयार झालेला आहे. तर ज्ञाधातूचं जे लट लकाराचं प्रथम पुरुषाचं जे एकवचनी रूप आहे ते तो आपल्याला शास्त्रम जानाति, ज्ञाचं जानाति हे क्रियापद आपल्याला आहे. आता पुढं काय म्हटलं आहे बघा, तथाच्या अर्थदृष्ट्या पूर्वपदस्य योग्य विभक्ती ही योजनीय. आणि अर्थाच्या दृष्टीने पूर्वपदाची योग्य विभक्ती वापरावी. आता पंकजम पंके जायती इति, जे चिखलात जो जन्मतो तो पंकज म्हणजेच कमळ. तर इथं थोडक्यात काय की पूर्वपदाचा अर्थानुसार त्याची योग्य विभक्ती आपल्याला वापरावी लागते. काही उदाहरणं इथं दिलेत बघा. वरदा वरम ददाती इति, गृहस्थः गृहे तिष्ठन्ति इति. तिथं अनेक वचन आहे बघा, गृहस्थः गृहे तिष्ठन्ति इति. मधुपः मधु पिबती इति, विद्यार्थी विद्याम अर्थयते इति. जटाधारी जटाः धारयति इति. हे वाक्य तयार होतात. तर अशा पद्धतीनं हे शब्द तत्पुरुष समासाचे तयार होतात. पुढचा भाग आता पाहूया. यानंतर आपण पाहूया नय तत्पुरुषः. नय तत्पुरुष समास बघा काही चित्र देण्यात आले आहेत. एक व्यक्ती स्कूटरवरून चाललेला आहे, तिने हेल्मेट परिधान केलेलं आहे. त्याच्यापुढे म्हटलं आहे योग्यम. आणि दुसऱ्या चित्रामध्ये दुसरी व्यक्ती स्कूटरवरून चाललेली आहे, मात्र त्या व्यक्तीने हेल्मेट परिधान केलेलं नाही, तर म्हटलेलं आहे न योग्यम. आणि न योग्यमलाच म्हटलेलं आहे अयोग्यम. यानंतर दुसरं चित्र इथं खाली देण्यात बघा. अल्पम म्हणजे थोडी, आणि न अल्पम म्हणजे थोडी नाही, अनल्पम म्हणजे पुष्कळ. तर अशा पद्धतीनं नय तत्पुरुष समास तयार केला जातो. आता नय तत्पुरुष समास तयार करण्यापाठीमागे नियम काय बघा. प्रथम पदम अ अथवा अन इति नकारम दर्शयति. त्यातलं जे पहिलं पद आहे ते अ किंवा अन हे नकार दर्शवतं. विग्रहे अ अथवा अन स्थानी न इति प्रयोजनीयः. आणि विग्रहामध्ये मात्र अ किंवा अनच्या ठिकाणी न घ्यायचं आहे, हे लक्षात घ्या. उदाहरणं दिलेत बघा. अनिच्छा न इच्छा. तर बघा या ठिकाणी अन घेतलेला आहे, इच्छेला अन जोडून अनिच्छा तयार केलेला आहे. विग्रह बघा न इच्छा. अशक्यम न शक्यम, अनावश्यकम न आवश्यकम, असत्यम न सत्यम. तर या पद्धतीने नाही तत्पुरुष समासाची उदाहरणं येत असतात. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की जर त्या शब्दाची सुरुवात ही जर स्वराने झाली असेल, आता इच्छा हा शब्द, या इच्छा या शब्दाची सुरुवात ई या स्वराने होते, त्यामुळं सामासिक शब्द तयार करताना अन घेतलेला आहे, अनिच्छा. मात्र शक्यममधला जो श आहे तो ते व्यंजन आहे, त्यामुळे तिथं अन न घेता अ घेतलेला आहे, अशक्यम. तर स्वराने जर सुरुवात असेल त्या शब्दाची तर सामासिक शब्दामध्ये अन घ्यायचं आहे, आणि जर व्यंजनाने सुरुवात असेल त्या शब्दाची तर सामासिक शब्दामध्ये अ पहिला घ्यायचा आहे, हे नीट लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने तत्पुरुष समास तयार होतो. हा समास सहजपणे सोडवण्यासारखा आहे, लक्षात येण्यासारखा आहे. बघा फक्त आपल्याला काय करायचं आहे, अ किंवा अन त्या शब्दाला जोडला तरी नाही तत्पुरुष समास तयार होतो. ठीक आहे, पुढचा भाग पाहूया. यानंतर आपण पाहणार आहोत कर्मधारय. हा कर्मधारय समास. याच्यामध्ये आपण पाहिलेलंच आहे की याचे 3 प्रकार तयार होतात. त्याच्यामध्ये विशेषण विशेष्य संबंध, विशेषणाम सामान्यनाम संबंध आणि उपमान उपमेय संबंध. त्यापैकी विशेषण विशेष्य संबंध आता आपण पाहणार आहोत. तर बघा एक फुलाचं चित्र दिलं आहे आणि म्हटलेलं आहे रक्तम पुष्पम, रक्तपुष्पम, लाल फूल रक्तपुष्पम म्हटलेलं आहे.
हरिताः शुकाः, हरितशुकाः. आता पोपट अनेक आहेत, त्यामुळं इथं त्याचं बहुवचन वापरलं आहे. हरिताः शुकाः, हरितशुकाः. स्थूलः पुरुषः, स्थूलपुरुषः. विविधाः वर्णाः, विविधवर्णाः. दीर्घा यष्टिका, दीर्घयष्टिका. उन्नतः वृक्षः, उन्नतवृक्षाः. बघा, तर याच्यामध्ये आपल्याला लक्षात आलं असेल की विशेषण विशेष्य संबंध आहे. तर फूल या शब्दाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे रक्तम, लाल. फूल कसे आहे? लाल आहे. त्यामुळे फूल या शब्दाचं रक्त हे विशेषण आहे. तर अशा पद्धतीनं कर्मधारय समास करताना तर जे काही विशेष्य आहे त्याच पद्धतीने विशेषणाचं विभक्तीवचन वापरून त्याचा विग्रह लिहायचा असतो. तर रक्तम पुष्पम, पुष्पम नपुंसकलिंगी आहे, एकवचनी आहे, त्यामुळे रक्तम वापरलेलं आहे. मात्र इथं बघा शुकाः बहुवचन आहे, तर इथं हरिताः हे विशेषण विग्रहामध्ये वापरलेलं आहे. हरिताः शुकाः. तर विशेष्याचं बहुवचन असेल तर विशेषणाचं देखील बहुवचन वापरलेलं आहे. तर सामासिक शब्द तयार करत असताना तो विशेषण आणि विशेष जोडून तयार करायचा आहे. मात्र जरी आता इथं हरिताः शुकाः मध्ये किंवा विविधाः वर्णामध्ये जरी दोन्ही शब्द बहुवचनामध्ये असले तरी सामासिक शब्दामध्ये मात्र फक्त समासाच्या शेवटी बहुवचन ठेवायचा आहे. आता हरिताः शुकाःमध्ये हरितशुकाः केलेला आहे किंवा विविधाः वर्णामध्ये विविधाः वर्णाः असं न करता विविध वर्णाः केलेला आहे. उन्नतः वृक्षामध्ये उन्नत वृक्षाः केलेला आहे. फक्त सामासिक पदाचं बहुवचन ठेवलेलं आहे वृक्षाच्या पुढं. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. यानंतर आपण म्हणणार तर म्हणजे विशेषणाम सामान्यनाम संबंधः. तर याच्यामध्ये बघा, विवेकानंदः नाम महोदयः, विवेकानंद महोदयः. गंगा नाम नदी, गंगा नदी. भारतः नाम देशः, भारतदेशः. सरस्वती नाम देवी, सरस्वती देवी. भास्करः नाम आचार्यः, भास्कराचार्यः. शेगाव इति स्थानकं, शेगाव स्थानकं. तर आता इथे एक गोष्ट लक्षात आली असेल तुमच्या की दिलेल्या शब्दामध्ये एक शब्द हे विशेष नाम आहे तर दुसरं सामान्य नाम आहे. आता विवेकानंद हे विशेष नाम आहे आणि महोदय हे सामान्य नाम आहे, कारण सर्वांसाठी वापरू शकतो आपण ते. गंगा हे विशेष नाम आहे आणि नदी हे सामान्य नाम आहे. भारत हे विशेष नाम आहे, देश हे सामान्य नाम आहे. तर अशा पद्धतीनं सामान्य नाम विशेष नाम संबंधांचा देखील सामासिक शब्द तयार होतो. त्यामुळेच इथे विवेकानंद नाम महोदय, विवेकानंद नावाचे महोदय असं म्हणण्यापेक्षा विवेकानंद महोदय. गंगा नाम नदी, गंगा नावाची नदी, गंगा नदी. भारत नावाचा देश, भारत देश हा. तर थोडक्यात काय तर विशेष नाम आणि सामान्य नाम यांचा हा समास अशा पद्धतीने तयार होतो. ठीक आहे, पुढचा भाग आपण पाहूया. यानंतर आपण उपमान उपमेय संबंध हा भाग पाहणार आहोत. बघा, कर्पूरः इव गौरः. याचा विग्रह बघा. कर्पूरः उपमानम, कर्पूर हे उपमान आहे. इव गौरः हे गोरा, साधारण कर्पूर गौरः महादेव उपमेय. तर बघा, महादेवाला आपण कर्पूर गौरः असं म्हणतो, म्हणजे कापराप्रमाणे गोरा असणारा. तर या शंकराची तुलना कापराशी केलेली आहे, त्यामुळं कर्पूर हा कापराप्रमाणे, इव म्हणजे प्रमाणे, या कापुरासारखा, गौर हा गोरा म्हणून कर्पूर गौरा. तर इथं महादेवाची तुलना कापराशी केलेली आहे आणि कशाच्या बाबतीत केलेली आहे तर गोऱ्या रंगाच्या बाबतीत केलेली आहे. म्हणून गौरा हा हे साधर्म्य आहे. दोघांच्यामधलं साधर्म्य काय आहे? गोरेपणा. तर म्हणून कर्पूर हे उपमान आहे, कारण ज्याच्याशी तुलना केली जाते त्याला उपमान म्हटलं जातं. महादेवाची तुलना कापराशी केलेली आहे, त्यामुळं कापूर हे उपमान झालेलं आहे. आणि
गौरह कोणत्या गोष्टीच्या बाबतीत तुलना केली आहे तर गोरेपणाच्या बाबतीत. तर म्हणून गौर हा साधर्म्ययुक्त शब्द आहे. लक्षात आला. आता आणखीन एक दुसरं उदाहरण पाहू म्हणजे लक्षात येईल. गणः इव श्यामः. तर बघा गणः हे उपमान आहे, इव श्यामः म्हणजे सावळा. तर बघा ढगाप्रमाणे सावळा कोण? श्रीकृष्ण. जे श्रीकृष्ण हे उपमेय आहे, त्याची तुलना ढगाशी केलेली आहे. त्यामुळं घनः हे उपमान आहे. आणि कोणत्या गोष्टीच्या बाबतीत केलेली आहे तुलना तर श्यामः सावळेपणाच्या बाबतीत केलेली आहे. त्यामुळं सावळेपणा श्यामः हा साधर्म्ययुक्त शब्द झालेला आहे. तर अशा पद्धतीने देखील यांचा समास तयार होतो. कर्पूरगौरः घनश्यामः. थोडक्यात उपमेय उपमान संबंध असेल तरी देखील त्यांचा सामासिक शब्द तयार होतो. आणखीन काही उदाहरणं बघूया. पादपंकजम. पादौ हे उपमेय आहे, पंकजम म्हणून म्हणजे पादौ पंकजम इव, पाय जणू कमळच अशी थोडक्यात त्याचे विवेचन होते. तर पायाची तुलना ही कमळाशी केलेली आहे. त्यामुळं पाय हे उपमेय झाले आहेत आणि कमळ हे उपमान झालेलं आहे. तर इथं मात्र वर्णन करताना असं केलेलं आहे की पाय आणि कमळ यांच्यामध्ये भेद नाहीच, फरक नाहीच. पहिला सुरुवातीला आपण जी उदाहरणं बघितली त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की ढगाप्रमाणे सावळा किंवा कापराप्रमाणे गोरा, पण इथं असं म्हटलं आहे की पाय जणू कमळच. दुसरं उदाहरण बघा. मुखकमलम. मुखम हे उपमेय आहे आणि कमलम हे उपमान आहे. तर मुखाची तुलना कमळाशी केली आहे. मग ती कशी केली आहे? मुखम कमलम इव. मुख म्हणजे जणू कमळच. मुख हे असं आहे की जणू ते कमळच आहे असं वर्णन केलं आहे. पुढं विद्याधनम. विद्या ही उपमेय आहे आणि धनम ही उपमानम आहे. म्हणजे विद्येची तुलना धनाशी केलेली आहे. विद्या एव धनम म्हणजे विद्या हेच धन आहे असं सांगितलं आहे. विद्या आणि धन हे वेगळे नसून विद्या हेच धन आहे असं या उदाहरणामध्ये सांगितलं आहे. गृहमंदिरम. गृहम एव मंदिरम. गृह हेच मंदिर आहे असं इथं वर्णन करण्यात आलं आहे. तर उपमान उपमेय संबंधांचा देखील सामासिक शब्द तयार होतो आणि त्याची रचना इथं सांगितल्याप्रमाणे करण्यात येते. त्याचा जो नियम आहे तो नियम आपण समजावून घेऊया. समस्त पदानां विग्रहे पूर्वपदम उत्तरपदम च प्रथमांतम. सामासिक पदाच्या विग्रहामध्ये पूर्वपद असो किंवा उत्तरपद असो त्याची विभक्ती ही प्रथमा असते. पूर्वपद विशेषणम चेत तद्विशेष्यस्य लिंगम वचनं विभक्तिमनुसरती. आणि पूर्वपद हे जर विशेषण असेल तर ते विशेष्याचं लिंग वचन आणि विभक्ती याचं अनुसरण करतं. आता आपण उदाहरण पाहूया म्हणजे तुमच्या ते अधिक लक्षात येईल. प्रिय भाषा. प्रिया भाषा. सर्व प्रदेशः. सर्वे प्रदेशः. बहुजनाः. बहवः जनाः. या उदाहरणावरून तुमच्या लक्षात आलं असेल की प्रिय भाषामध्ये भाषा एकवचन आहे, त्यामुळे प्रिया भाषा असं तो शब्द तयार झाला आहे. मात्र सर्व प्रदेशामध्ये मात्र जर पाहिलं तर प्रदेश हा शब्द बहुवचन आहे, त्यामुळे सर्वे प्रदेशाः असं त्याचा विग्रह झालेला आहे. बहुजनामध्ये देखील जनाः बहुवचनी शब्द आहे, त्यामुळे बहवः जनाः असा तो शब्द तयार झालेला आहे. त्यानंतर बघा कमल कोमलः. कमलम इव कोमलः. सुक्तीसुधा. सुक्तीही सुधा इव. तर विभक्ती या ठिकाणी समान आहेत. कमल कोमल सुक्ती सुधा विभक्ती समान ठेवण्यात आली आहे. मनोमंदिरम. मनः एव मंदिरम. संसारसागर. संसारः एव सागरः. या ठिकाणी आपल्याला दिसून येतं की विभक्ती या समान आहे. तर यानंतर पाहूया पुढचा भाग. यानंतर आपण समासातील जो दुसरा प्रकार आहे बहुव्रीही समास तो आपण पाहणार आहोत. तर बघा बहुव्रीही समास या समासाचं वैशिष्ट्य असं की याच्यामध्ये जे
विग्रहामधले किंवा समासामधले शब्द असतात त्यांच्यातून तिसऱ्याच पदाचा उल्लेख होत असतो. तर आपण उदाहरण पाहूया, म्हणजे तुमच्या अधिक लक्षात येईल. वाहनम ही ते भवती मूषको मूषकवाहन नमोस्तुते. ज्याचं वाहन हे उंदीर आहे अशा मूषक वाहनाला नमस्कार असो. म्हणजे मूषक वाहन हे नाव गणपतीचं आहे. तर याच्यावरून गणपती हा तिसरा शब्द आपण लक्षात घेतला पाहिजे. त्याच्यानंतर कर्णव तवरे शूर्पाकारो शूर्पकर्ण हे नमोस्तुते. कर्णव दोन्ही कान तुझे शूर्पाकारो सुपासारखे आहेत, त्यामुळे शूर्पकर्ण हे शूर्पकर्ण नमोस्तुते. आता शूर्पकर्ण हे देखील गणपतीचंच नाव आहे. तर या दोन्ही शब्दावरून, कर्ण आणि शूर्प या दोन्ही शब्दावरून गणपतीचा उल्लेख होतो. अर्थात गणेश गणपती हा या नावाचा उल्लेख या दोन्ही शब्दांमध्ये कुठेही नाही. पण त्या दोन शब्दांचा जेव्हा आपण संबंध जोडतो, कर्ण आणि शूर्प या दोन शब्दांचा जेव्हा आपण संबंध जोडतो त्यावेळेला जो शूर्पकर्ण हा शब्द तयार होतो, त्यावेळेला त्याच्यावरून अर्थबोध होतो की बाबा हे गणपतीचं नाव आहे. तिसरं आननम ही ते गजस्यैव हे देव गजानन नमोस्तुते. आननम म्हणजे मुख, गजस्य म्हणजे हत्तीचे मुख ज्याला आहे असा तो परमेश्वर गजानन तुला नमस्कार असतो. तर ते गजानन, गज आणि हत्ती, आनंद आणि मुख. आनंद म्हणजे मुख. तर हत्ती आणि मुख यांचा परस्पर संबंध तसा काहीही नाही. पण ज्याला हत्तीचे मुख आहे असा तो म्हटल्यानंतर कोण होतो, पुढे तो गणेश. तर गणपती गणेश हे नाम आपल्याला या दोन शब्दांचा सहसंबंध जेव्हा जोडतो तेव्हा आपल्याला कळतो. कायस्तवरे महामहियान महाकाय हे नमोस्तुते. काय म्हणजे शरीर आणि महामहियान म्हणजे मोठे शरीर त्याचे आहे असा तो महाकाय हे गणपतीला महाकाय असं म्हणतात, कारण त्याचं शरीर हे फार मोठं असतं. तर गणपतीची जी 4 नावं आहेत, अर्थात ही नावं वेगळ्या पद्धतीनं तयार झालेली आहेत आणि जेव्हा त्या शब्दांचा परस्पर संबंध आपण जोडतो त्याच वेळेला ही नावं आपल्याला प्राप्त होतात आणि त्याच्यावरून गणपतीचा बोध आपल्याला होतो. तर आणखीन उदाहरण पाहूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. चंद्रस्ते शोभते भाले भालचंद्र नमोस्तुते. चंद्रस्ते म्हणजे चंद्र, शोभते भाले, भाल म्हणजे कपाळावर ज्याच्या चंद्र शोभून दिसतो अशा ते भालचंद्राला नमस्कार होतो असो. तर भालचंद्र हे शंकराचं नाव आहे. अर्थात जेव्हा भाल आणि चंद्र या दोन शब्दांचा आपण सहसंबंध जोडतो त्यावेळेला आपल्याला तो अर्थ प्राप्त होतो. कंठस्ते विद्यते नीलो नीलकंठ नमोस्तुते. ज्याचा कंठ निळा आहे असा त्या निळकंठाला नमस्कार असो. तर कंठ आणि नील या दोन शब्दांचा जेव्हा संबंध जोडतो त्यावेळेला नीलकंठ हा शब्द प्राप्त होतो आणि त्याच्यावरून शंकर हे नाव आपल्याला मिळतं. याच्यानंतर पुढचा जो शब्द आहे तो बघा, गधा ते विद्यते हस्ते. इथं गदा हस्ती हस्य सहा झालेला आहे, त्याच्याऐवजी त्याचा विग्रह असा आहे, गदा ते विद्यते हस्ते. म्हणजे गदा ज्याच्या हातामध्ये आहे अशा गदा हस्त नमोस्तुते. त्या गदा हस्ताला म्हणजेच मारुतीला नमस्कार असो. गदा म्हणजे गदा आणि हस्त या दोन शब्दावरून तिसऱ्याच पदाचा बोध होतो. महत्बलम यस्य सहा, तो देखील विग्रह चुकीचा आलेला आहे. बलम तेही महद्देव असं तिथं विग्रह पाहिजे. बलम तेही महद्देव म्हणजे हे देवा ज्याचे बळ महान आहे अशा महाबळाला नमस्तुते नमस्कार असो. याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की दोन शब्दांपासून एक शब्द तयार होतो आणि त्या शब्दावरून
तिसऱ्याच पदाचा अर्थबोध मला होतो. त्याला बहुर्वी समास म्हणतात. उदाहरण पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात चांगल्या प्रकारे येईल. नियम पाहूया. अवधेयम बहुर्वी अन्य पदार्थ प्रधान हा म्हणजे तिसऱ्याच पदाचा बोध करून देणारा असतो. नित्यम विशेषणम दर्शयती नेहमी विशेषण दर्शवितो. विग्रहे यत इत्यस्य उपयोग हा संबंध दर्शनाय भवती. विग्रहामध्ये यत शब्दाचा उपयोग संबंध दर्शवण्यासाठी केला जातो. विग्रहे तद इत्यस्य उपयोग हा अन्य पदम सूचयते आणि तद या शब्दाचा उपयोग जो तिसरा शब्द आहे तो सुचवितो. आता आणखीन काही उदाहरणं दिली बघा. दोरी उदाहरणाने मूषक वाहनम यस्य सहा मूषक वाहन हा मूषक ज्याचे वाहन आहे असं तो मूषक वाहन. श्वेतम अंबरम यस्य हा सा श्वेतांबरा ज्याचे अंबर वस्त्र पांढरे आहे तो श्वेतांबर. शुभ्रम वस्त्रम यस्य सहा सा शुभ्र वस्त्र जिचे वस्त्र शुभ आहे ती शुभ्र वस्त्रा. पीतम अंबरम यस्य सहा पीतांबरा त्याचे वस्त्र पिवळे आहे तो पीतांबरा. शूर्पौ इव कर्णौ यस्य सह शूर्पकर्णा सुभासारखे ज्याचे कर्ण आहेत तो शूर्पकर्ण. आणखीन काही उदाहरण इकडे दिले बघा. शशी शेखरे यस्य सह शशी शेखर शशी ज्याच्या टोकावर म्हणजे शिखरावर आहे तो शशी शेखर शंकराला उद्देशून म्हटलेला आहे. शशी म्हणजे चंद्र ज्याच्या डोक्यावर आहे असा तो शशी शेखर. चक्रम पाणौ यस्य सहा चक्रपाणी याच्या हातामध्ये चक्र आहे तो चक्रपाणी अर्थात कृष्ण विष्णू. शंख अस्ति यस्य सह शंखहस्त याच्या हातामध्ये शंख आहे तो शंखहस्त. भुजगे शयनम यस्य सह भुजगशयनः जो सापावर झोपलेला असतो तो भुजगशयन अर्थात विष्णू असा उल्लेख यामध्ये होतो. आता काय म्हटले बघा. समास विग्रहे क्वचित पूर्वपदम उत्तरपदमचे समान विभक्तो भवता क्वचित न इत्यपि अवधेयम. जेव्हा तुम्ही या समासातील शब्दांचा विग्रह कराल तेव्हा समान विभक्ती त्या दोन शब्दांची असेलच असे नाही. कधीकधी असेल सुद्धा आणि कधीकधी नसेल सुद्धा ही गोष्ट लक्षात घ्या. यानंतर पुढचा भाग पाहूया. समस्त पदान अन्विष्य वर्तुलम आलिखत जे सामासिक पद शोधून त्याच्या भोवती वर्तुळ काढा. तर इथं तुम्हाला शब्द दिले. क्षुद्रा बुद्धी यस्य सह क्षुद्र बुद्धी ज्याची बुद्धी क्षुद्र आहे असा तो क्षुद्र बुद्धी. तर तो शब्द आपल्याला शोधायचा आहे आणि तो आपल्याला या ठिकाणी सापडलेला आहे. तर अशा पद्धतीने इतर जे शब्द आहेत ते शब्द तुम्ही या शब्दकोड्यामध्ये शोधायचे आहेत आणि त्याला वर्तुळ करायचे आहेत. उदाहरणादाखल तुम्हाला एक सोडवून दाखवण्यात आलेला आहे. यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे अव्ययभाव समास. अव्ययभावः समासः. प्रथमं पदं तथा संपूर्णं समस्तपदम् अव्ययं भवति अतः अव्ययभावः इति उच्यते. पहिले पद आणि तसेच संपूर्ण सामासिक पद हे अव्यय बनते म्हणून याला अव्ययभाव असे म्हटले आहे. विग्रह तो अव्ययस्य अर्थानुसारम विग्रह तर अव्ययाच्या अर्थानुसार तयार होतो. नित्यम नपुंसकलिंगम एकवचनम वर्तते. हा समास नेहमी नपुंसकलिंगी एकवचनामध्ये असतो. नित्यम वाक्ये क्रियाविशेषण रूपेण प्रयुज्यते. वाक्यामध्ये नेहमी क्रियाविशेषण रूपात त्याचा उपयोग केला जातो. तर बघा उदाहरण दिलं आहे. श्यामः दिने दिने पाठशालां गच्छति. तर दिने दिने या शब्दाविषयी काय घेतलं आहे बघा. श्यामः प्रतिदिनं पाठशालां गच्छति. तर दिने दिने या शब्दाऐवजी प्रतिदिनं घेतलेला आहे. भारतस्य गृहे गृहे संस्कृतं भवतु. भारतस्य प्रतिगृहं संस्कृतं भवतु. गृहे गृहेच्या ऐवजी प्रतिगृहं घेतलेलं आहे. माता अहनी अहनी देवपूजां करोति. माता प्रत्यहं देवपूजां करोति. अहनी अहनीच्या ऐवजी प्रत्यहं घेतलेला आहे. भास्करः इच्छामनुसृत्य भोजनं करोति. भास्करः यथेच्छं भोजनं करोति. रघुः शक्तिमनुसृत्य दानं करोति. रघुः यथाशक्ति दानं करोति. छात्राः क्रमम् अनुसृत्य वर्गं प्रविशन्ति. छात्राः यथाक्रमं वर्गं प्रविशन्ति. तर तुमच्या लक्षात आलं असेल की एकच शब्द दोन वेळा आलेला असेल तर प्रति हे अव्यय वापरून त्या ठिकाणी
सामासिक शब्द तयार केला आहे. दिने दिने प्रतिदिनम, गृहे गृहे प्रतिगृहम, अहनी अहनी प्रत्यहम. आणि त्याचबरोबर इच्छामनुसृत्य म्हणजे इच्छेला अनुसरून, शक्तिमनुसृत्य शक्तीला अनुसरून असं जर असेल, क्रममनुसृत्य क्रमाला अनुसरून असं जर असेल तर त्या ठिकाणी यथा हे अव्यय सुरुवातीला वापरून सामासिक शब्द तयार केलेला आहे. इच्छामनुसृत्य यथेच्छम, शक्तिमनुसृत्य यथाशक्ती आणि क्रममनुसृत्य यथाक्रमम. तर या पद्धतीनं आपल्याला अव्ययीभाव समास तयार करता येतो. सकोपम सवेगम सानंदम इत्यपि अव्ययीभाव समासस्य एव उदाहरणाने. जे सकोपम सवेगम आणि सानंदम ही देखील अव्ययीभाव समासाची उदाहरणं आहेत. ती कशी, खाली उदाहरणं दिली बघूया. माता बालकं स्नेहेन सह भोजयती, माता बालकं सस्नेहं भोजयती. भक्तः श्रद्धया सह देवं पूजयति, भक्तः सश्रद्धं देवं पूजयति. वर्षाकाले मयूराः आनंदेन सह नृत्यन्ति, वर्षाकाले मयूराः सानन्दं नृत्यन्ति. छात्राः उत्साहेन सह संस्कृतं पठन्ति, छात्राः सोत्साहं संस्कृतं पठति. तर या ठिकाणी बघा, सह हे अव्यय ज्या ज्या शब्दाबरोबर लागलेला आहे त्या ठिकाणी त्याचा सामासिक शब्द तयार केलेला आहे. सस्नेहम, सश्रद्धम, सानंदम, सोत्साहम. तृतीय विभक्तीतील शब्दाबरोबर आपण सह या अव्यय वापरतो. तर त्या ठिकाणी आपण सामासिक शब्द तयार करताना सुरुवातीला स वापरला तर सामासिक शब्द तयार होतो. तर अशा पद्धतीनं अव्ययीभाव समास हा तयार होत असतो. तर आपण समासाचे जे काही प्रकार आहेत त्यांचा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.